लाकडाच्या चुलीवर जे जेवण बनतं त्याची बातच और आहे. पण आजकाल गॅसचा जमाना आहे. चुलीवर कोण जेवण बनवतं? पण जे हतबल आहेत ते काय करतील? अशीच एक गोष्ट आहे शीतलची. शीतल एका गावातली गरीब घरची मुलगी होती. तिच्या आईवडिलांकडे जास्त पैसे नव्हते. त्यामुळे त्यांना नेहमी वाटायचं, आपलं आयुष्य तर संपत आलंय, पण आपली पोर शीतलला चांगलं आयुष्य मिळायला पाहिजे. म्या शीतलचं लग्न शहरातल्या श्रीमंत घरात करून देईन, मग तिचं आयुष्य आरामात जाईल. पण कोणाकोणाला श्रीमंती आणि सुख सहजासहजी मिळत नाही. शीतलच्या बाबतीतही हेच होतं. खूप प्रयत्नानंतर शीतलचं लग्न एका श्रीमंत घरात होतं. तिच्या नवऱ्याचं नाव प्रफुल्ल होतं आणि त्यांचा पिढीजात बिझनेस होता. प्रफुल्ल आणि त्याचा मोठा भाऊ महेंद्र हा बिझनेस चालवत होते. त्यांची आई जानकी देवी खूपच रागिष्ट होती. जानकी देवी शीतलला म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मला माहितीये तू गरीब घरची आहेस. तुझ्या घरात काय होत होतं माहित नाही. आमच्याकडे दुपारी आणि रात्री 10 प्रकारचे पदार्थ बनतात. बरं आई, तुला तसंच जेवण बनवावं लागेल. करशील ना? हो आई. शीतल किचनमध्ये जाते. तिथे तिची मोठी जाऊ कोमल वाट पाहत होती. ताई, आपल्याला काय काय बनवायचंय? आपल्याला नाही बावळट, तुला बनवायचंय. हे घे आणि कामाला लाग. मी खूप स्वयंपाक केलाय. आता जेवण बनवण्याची जबाबदारी तुझी आहे. शीतलवर स्वयंपाकाची जबाबदारी टाकून कोमल आराम करायला गेली. शीतल आपल्या माहेरी लाकडाची चूल वापरायची, पण इथे गॅस होता. थोडा वेळ तिला जरा जड गेलं, पण तिने लगेच स्वतःला ॲडजस्ट केलं आणि 2 तासातच खूप सारं जेवण बनवून टेबलवर ठेवलं. जानकीबाई खुश झाल्या. अरे वा सुनबाई, तू तर कमी वेळातच एवढं जेवण बनवलंस. मोठी सुनबाई तर जेवण बनवायला खूप वेळ लावायची. शीतलने जेवण खूपच छान बनवलं होतं. जानकी आणि प्रफुल्ल दोघांनी शीतलचं कौतुक केलं. वा शीतल, मानलं तुला. तुझ्या हातात जादू आहे. आता असं वाटतंय तुला या घरची सून बनवून मी चांगलंच काम केलंय. शीतलला वाटलं आता तिच्या नशिबात फक्त सुख आणि आनंदच आहे. पण तिला माहित नव्हतं सासूकडून एवढं कौतुक ऐकून तिची जाऊ किती जळत होती ते. फारच गुणगान गातीये ही म्हातारी हिचं. ही म्हातारी एकदा मेली ना, मग दाखवेन सगळ्यांना इंगा. कोमल आणि महेंद्रने सगळा प्लॅन आधीच तयार केला होता. 1 महिन्यानंतर जानकीबाईंची तब्येत पूर्ण बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. पण काहीच फायदा झाला नाही. जानकीचा मृत्यू होतो. कोमल आणि महेंद्र याच घटनेची वाट पाहत होते. ते दोघेही प्रॉपर्टी आणि बिझनेस हडपण्यासाठी बनावट कागदपत्र बनवतात. जानकीबाईंच्या अंत्यसंस्कारानंतर महेंद्र प्रफुल्लला म्हणतो, प्रफुल्ल, आईने मला सगळं लिहून दिलंय. आता हा बिझनेस, हे घर सगळं माझं आहे. हे ऐकून प्रफुल्लला घामच फुटला. हे काय बोलतोयस दादा? आईने असं कधी केलं? तू खोटं बोलतोयस. अच्छा, खोटं बोलतोय. मग हे काय आहे? महेंद्रने खोटे कागदपत्र दाखवले. प्रफुल्ल म्हणाला, हे खोटे आहेत. तू खोटा आहेस. ठीक आहे, खोटं आहे तर कोर्टात केस करून तू सगळं परत घे. तोपर्यंत या घरातून बाहेर जा. महेंद्र आणि कोमलने शीतल आणि प्रफुल्लला बाहेर काढलं. प्रफुल्लला कळत नव्हतं की त्याच्याबरोबर हे काय होतंय. शीतल, हे काय झालं? आपण तर रस्त्यावर आलो. आता कसं होणार? केस करायला पण पैसे पाहिजेत. पण बँक अकाउंटही दादाच्या नावावर आहे. तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. काय ठीक होईल शीतल? सगळं संपलंय आता. खाणार काय? राहणार कुठं आपण? प्रफुल्ल खूपच नाराज झाला. त्याला गरिबीची सवय नव्हती, पण शीतल लहानपणापासूनच गरिबीतच वाढली होती. ती प्रफुल्लला घेऊन शहरालगतच्या मेन रोडच्या वस्तीत राहत होती. शीतल, तू जर आज माझ्याबरोबर नसतीस तर माझं कसं झालं असतं? मी तर स्वतःला संपवलंच असतं. असं का बोलताय तुम्ही? तुम्ही संपवण्याचा विचार करू नका. मी काहीतरी खायला करते. खायला करायला डाळ तांदूळ तर पाहिजेत. ते कुठून आणणार? वस्तीतले गरीब लोक श्रीमंतांसारखी मतलबी नसतात. त्यांच्याकडून सगळं मिळेल. मला लाकडाच्या चुलीची सवय आहे. तुम्ही बसा, मी सगळं करते. पण जेवण कसं बनवशील? इथे तर गॅस सिलेंडर नाहीये. शीतलने लाकडाची चूल बनवली आणि त्यावर वरण भात आणि बटाट्याची भाजी केली. अरे वा, काय छान वास येतोय. प्रफुल्लने पहिला घास खाल्ला तेव्हा त्याला काही सुचलंच नाही. वरण भात एवढा स्वादिष्ट बनतो हे मला माहीतच नव्हतं.
याला लाकडी चुलीची चव आहे, त्यामुळे हे अजून जास्त छान लागतंय. प्रफुल्लने वरणभात आणि बटाट्याची भाजी पोटभर खाल्ली आणि कामाच्या शोधात बाहेर पडला. काही दिवस मजुरीचं काम करून त्याने पैसे साठवले आणि मग एका वकिलाला बोलावलं. ते वकील प्रफुल्लच्या झोपडीत आले आणि केसबद्दल बोलू लागले. त्या वकिलांची फी ऐकून प्रफुल्ल म्हणाला, वकील साहेब, मी आत्ता एवढे पैसे नाही देऊ शकत. मग जिंकणं अवघड आहे. ठीक आहे, कामाच्या गोष्टी तर होतच राहतील. वकील साहेब, जेवण करून जा. शीतलने वकिलांना चुलीवरचं जेवण खाऊ घातलं. ते खाऊन वकील एवढे खुश झाले की त्यांनी केस लढवायला होकार दिला. ते म्हणाले, अरे वा, असं जेवण मिळत राहिलं तर मी फुकट केस लढवेन. अहो वहिनी, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला तर कोर्टाच्या बाहेर हॉटेल उघडायला पाहिजे. तिथे खायला चांगलं मिळत नाही. तुम्ही चला, मी सगळा बंदोबस्त करतो. वकिलांनी कोर्टाच्या बाहेर हॉटेल सुरू करण्याची परमिशन दिली. तिथे लाकडाची चूल करून शीतल खाणं बनवायला लागली. त्या जेवणाच्या सुगंधाने आसपासचे सगळे लोक तिथे जेवायला येऊ लागले. लाकडाच्या चुलीवरचं जेवण जेवून सगळे खुश झाले आणि शीतलचं हॉटेल अगदी छान चालू लागलं. काही महिन्यातच तिने खूप पैसे कमावले आणि हॉटेलही मोठं केलं. त्याच पैशातून प्रफुल्लने आपल्या दादा वहिनीवर केस केली. महेंद्र आणि कोमल केस हारतात आणि त्यांना जेलमध्ये जावं लागतं. प्रफुल्लला सगळं परत मिळालं. तो बिझनेस सांभाळू लागला. शीतल लाकडी चुलीचं हॉटेल सांभाळू लागली आणि आता ते दोघेही आनंदात राहू लागले. सीमाचे वडील भाजी विक्रेते होते. ते नेहमीच आजारी असायचे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी सीमा त्यांचं काम करायची. एक दिवस ती संध्याकाळी भाजी विकत होती. गौरव नावाचा एक मुलगा त्या भाजीच्या गाडीवर आला. गौरवला ती खूप आवडली. त्याने मनातल्या मनात विचार केला, ही किती सुंदर मुलगी आहे. मला जर असा जोडीदार मिळाला तर किती छान होईल. काय विचार करताय? तुम्हाला काही हवं आहे का? हो, मला 2 जुड्या पालक आणि अर्धा किलो बटाटा द्या. सीमाने त्याला पिशवीत भाजी घालून दिली आणि आता गौरव रोज तिला बघण्याच्या निमित्ताने भाजी घ्यायला येऊ लागला. एक दिवस सीमाच्या वडिलांना गौरव म्हणाला, मला तुमची मुलगी खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचंय. काय काम करतोस तू? माझं शिक्षण पूर्ण झालंय, पण मला अजून काम नाहीये. मी गरीब नक्की आहे, पण तुमच्या मुलीचा सांभाळ मात्र नक्कीच चांगला करीन. मला तुमच्या मुलीशिवाय दुसरं काहीच नकोय. बिना हुंड्याचं आपल्या मुलीचं लग्न लावून देणं हे एखाद्या गरीबासाठी खूपच मोठी गोष्ट होती. त्यामुळे त्यांनी लग्नासाठी होकार दिला. मग गौरव आणि सीमाचं लग्न झालं. ये सुनबाई, तुझं आमच्या घरात स्वागत आहे. सीमाने चहूकडे पाहिलं. गौरवचं घर खूप जास्त मोठं नव्हतं. तिच्या घरापेक्षा चांगलं होतं. ती सासूबाईंच्या पाया पडली तेव्हा सासूबाईंनी तिला मनापासून आशीर्वाद दिला. काही दिवसांनी गौरवला एक प्रायव्हेट नोकरी मिळाली, पण काही महिन्यातच त्याची ती नोकरी सुटली. असं कसं चालेल गौरव? आपल्याला काहीतरी काम तर केलंच पाहिजे. तूच सांग सीमा, काय करू मी? एवढ्या डिग्र्या घेऊन सुद्धा मला कुठेच नोकरी मिळत नाहीये आणि जर मिळालीच एखादी नोकरी तर 1-2 महिन्यात तीही सुटून जाते. सुनबाई, घरातले साठवलेले सगळे पैसे आता संपले आहेत. याच्या नोकरीचंही आता काही खरं नाहीये. घरातले खर्चच तेवढे आहेत. हा बिचारा तरी काय करेल? हो आई, मलाही कळतंय, त्यांनाही त्रास होतोय, पण जास्त पगाराची नाही, कमी पगाराची का होईना पण नोकरी करावी. भाजीचा खर्च तरी निघेल निदान. काही दिवसांनी गौरवला दुसरी नोकरी लागली, पण पगार फक्त 8,000 रुपये होता. पण आता पैशांची खूप जास्त गरज होती म्हणून त्याने नोकरी स्वीकारली. सुनबाई, आज जेवायला काय बनवलंयस? काही नाही आई, आज घरात काही भाजीच नाहीये. मी म्हणत होते की मी घरी जाऊन येते. बाबा 2-3 दिवसाची भाजी तरी नक्कीच देतील आपल्याला. नाही सुनबाई, असं चांगलं दिसत नाही. त्यांना काय वाटेल? घरातलं सगळं संपलं की मग मुलीला आमच्या घरी पाठवतात भाजी घ्यायला म्हणून. ठीक आहे आई, मग मी पोळ्या बनवते आणि आईनी थोडंसं लोणचं दिलं होतं, त्याच्याबरोबरच आपण आज पोळी खाऊयात, कारण भाजी आणायला पैसे नाहीये आणि गौरवचा पगार व्हायला अजून खूप वेळ आहे. सीमाने सासूबाईंना जेवायला वाढलं. ताटामध्ये पोळी आणि लोणचं होतं. अगं, आज तू भाजी नाही केलीस का? भाजीसाठी पैसे नाहीयेत गौरव. काही दिवस आपल्याला लोणच्या बरोबरच पोळी खावी लागेल. सुनबाई, हे लोणचं तर खूपच छान आहे ग. हे कुणी बनवलंय? माझी आई करते सासूबाई. तसं तर मलाही येतं ते. आता माझा पगार झाला ना की तू पण हे लोणचं नक्की बनव. खरंच खूप छान लागतंय हे चवीला. माझी आई नेहमी म्हणते, एखाद्या वेळेला भाजी नसली तरी पण या लोणच्या बरोबर पोळी नक्की खाल्ली जाऊ शकते. अगं सुनबाई, एवढं चवदार लोणचं मिळालं ना तर मी पोळी लोणच्या बरोबरच खाईन.
काही दिवसानंतर सीमा आपल्या सासूला म्हणते, आई काही लिंब आणली होती, मी त्याचं आज लोणचं बनवलंय, जरा चव घेऊन बघता का कसं झालंय ते? अरे वा, तुम्हा माय लेकींच्या हातात नक्कीच काहीतरी जादू दिसतीये. जो कोणी खाईल बोट चाटतच राहील बघ. एक विचारायचं होतं गौरव. हो बोल ना सीमा. ते हे काय ते हे बोलतीयेस? नीट बोल ना, काय म्हणायचंय तुला ते? मी विचार करत होते की मी जर असं लोणची तयार करून जर ती विकली तर. तशाही आम्ही दोघी सासू सुना घरात बसूनच असतो, या निमित्ताने आमचा वेळही जाईल आणि आपल्याला 4 पैसे सुद्धा मिळतील. तुझा विचार तर खूप चांगला आहे सुनबाई, पण मला काही लोणचं बिणचं करायला येत नाही बाई. गौरव जर हो म्हणाले तर मी तुम्हाला सगळं शिकवीन आई. या महिन्याचा पगार आला ना की मग तू लोणचं करायला सुरुवात कर, चालेल? सीमा खुश झाली. ती 1 तारखेची वाट बघू लागली. गौरवचा पगार झाल्यानंतर तिने बाजारातून लोणच्याचा मसाला, कैऱ्या, गाजर, मुळा असं सगळं लोणच्याचं साहित्य घेऊन ती घरी आली आणि घरी येऊन सासूबाईंच्या मदतीने तिने अगदी छान चटपटीत लोणचं तयार केलं. लोणचं तर तू तयार केलं सीमा, पण तू हे विकणार कसं? हो, मी तर याचा विचारच नाही केला. आम्ही हे लोणचं बाजारात विकू, अजून कुठे विकणार दुसरीकडे. मग दोघी सासू सुना लोणच्याच्या बाटल्या घेऊन बाजारात गेल्या. लोणचं घ्या, लोणचं, कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, गाजराचं लोणचं. तेव्हाच त्यांच्या गाडीवर एक बाई येते. ताई, कसं दिलं लोणचं? 80 रुपये किलो आहे. हे तर खूपच स्वस्त आहे की. याच्या वासाने तोंडाला पाणी सुटलंय. चवीला कसं असेल काय माहित. तुम्ही आधी चव तर घेऊन बघा, मग कळेल. वा वा, खूपच चटपटीत आहे हे लोणचं. मला तुम्ही 1 किलो द्या. माझी सुनबाई प्रेग्नेंट आहे ना, तिला नक्की आवडेल हे लोणचं. त्या दिवशी त्यांचं सगळं लोणचं विकलं गेलं. सासू सुनांच्या दोघींच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. तसा जास्त फायदा झाला नव्हता, पण एक आशेचा किरण निर्माण झाला की त्यांचं हे काम चांगलं चालेल म्हणून. दुसऱ्या दिवशी सीमा सरलाला म्हणते, आई तुम्ही मला भाज्या चिरून द्या, तोपर्यंत मी मसाला बनवून घेते. सीमा, आज जरा जास्तच लोणचं बनवूया. त्या दोघी आता रोज लोणचं बनवून विकू लागल्या आणि आता त्यांच्या लोणच्याचा खपही वाढला होता. सीमा सरलाला म्हणाली, आई माझ्या डोक्यात एक विचार येतोय. आता आपली लोणच्याची गिराहिकं वाढत चालली आहेत, पण आपल्या लोणच्याला अशी काही खास ओळख नाहीये. आपण त्याला काहीतरी ओळख देऊयात का? ती कशी? ते असं की आता आपण आपलं लोणचं असं लूज विकायचं नाही. आता आपण स्वतःच 1/2 किलो, अर्धा किलो, 1 किलो असं वजन करून त्याचं पॅकिंग सुरू करूयात आणि त्याला एक नाव देऊयात, सासू सुनांचं लोणचं. आणि आपण ती पाकिटं किंवा डब्बे सगळ्या दुकानांमध्ये पोहोचवूयात. मग आपल्याला अजून चांगला प्रतिसाद मिळेल. मला वाटेल मलाही माझी नोकरी सोडून सासू सुनांच्या या लोणच्याच्या फॅक्टरीत काम करायला पाहिजे. हा विचारही काही वाईट नाहीये. आधी दुकान मग फॅक्टरी, हो ना आई? चला चला, आता स्वप्न बघणं पुरे करा आणि कामाला लागा, तरच स्वप्न खरं होईल. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही दोघी खूपच भारी लोणचं बनवता म्हणे. आम्हाला पण शिकवा की मग. हो सरिता, का नाही, नक्की शिकवीन की. आम्ही आमचं दुकान उघडलंय आणि त्याला नाव दिलंय सासू सुनांचं लोणचं. तू तुझ्या बरोबर अजून काही बायकांना घेऊन ये. मग तुझ्या बरोबर त्या बायका पण लोणचं बनवायला शिकू शकतील आणि आमच्याकडे पॅकिंगचं कामही करतील. अच्छा, मग तर मी उद्याच 8-10 जणींना घेऊन येते इथं. जर मनापासून मेहनत केली तर दिवस पालटायला वेळ अजिबात लागत नाही. सासू सुनेच्या लोणच्याचं दुकान आता एका फॅक्टरीमध्ये रूपांतरित झालं होतं. गौरवने आपली नोकरी सोडली. आता तो आपल्या गाडीने मार्केटमध्ये लोणचं सप्लाय करायला लागला होता. आई, मी तर माझी हिंमतच हरून बसलो होतो, पण तुझ्या आणि सीमाच्या मेहनतीने हा लोणच्याचा बिझनेस इतका चांगला चालेल असं अजिबात वाटलं नव्हतं. अरे, हे सगळं सीमाच्या मेहनतीमुळे शक्य झालंय. नाही नाही आई, हे सासू सुनांच्या मेहनतीचं यश आहे. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.